पुण्यात भारतातील प्रथम आंतरराष्ट्रीय हँग्री हॅकेथॉन स्पर्धेचं पारितोषिक वितरण सोहळ्याचं नियोजन केले। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आलं। या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री भरत गोगावले यांची उपस्थिती होती। बँक ऑफ महाराष्ट्र तंत्रज्ञानच कृषी क्षेत्राला पुढे नेऊ शकतं असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला। कृषी क्षेत्रात महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला असून केंद्राकडून आपल्याला अधिकाधिक सुविधा मिळाव्यात म्हणून प्रयत्न करत असल्याचं फडणवीस म्हणाले। चंद्रपुरातील शेतकऱ्यांनी शेतीची कामं सुरू केली आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेवर उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्री अशोक उईके यांनी बँकांना दिले। मात्र 2 महिन्यात 68% पीक कर्ज वाटप करण्यात आलेले आहे। अहिल्यानगरात शेतकऱ्याची खरीप हंगामाची लगबग सुरू आहे, तसंच जनावरांच्या चाऱ्यासाठी मक्याची पेरणी करण्यात येते। त्याचबरोबर शेतकऱ्यांना विठुरायाच्या दर्शनाला जाण्याची आस लागली आणि त्यामुळे खरीपाची पेरणी उरकण्याची घाई शेतकऱ्यांनी सुरू केली आहे। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभऱ्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून घसरण होती। सध्या हरभऱ्याला प्रति क्विंटल 5060 ते 5500 रुपये दर मिळाला। गेल्या महिन्यात हा दर 6000 रुपयांवर होता, तर आवक वाढल्यानं त्याचा परिणाम दरावर होतोय। बाजारातील अस्थिरता थांबवण्याची अपेक्षा व्यक्त होते। वाशिम जिल्ह्यात नेतसामध्ये सततच्या पावसामुळे पेरू बागेचं नुकसान झालंय। काढणीला तयार असलेली फळं पावसामुळे सडून गेली आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला। दरम्यान नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांना केली आहे। रांजणगावमध्ये मुसळधार पावसाचा कांदा पिकाला फटका बसला। पावसामुळे कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, त्यामुळे तातडीनं पिकाचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। नागपुरातील सुभाननगर परिसरात भूस्खलनाची घटना घडली। घराची संरक्षक भिंत खचल्यानं जवळपास 20 फुटाचा खड्डा पडलाय। सुभाननगर पासून नाग नदी दरम्यान रस्त्याच्या खाली ट्रॅक लाईन आहे। ही ट्रॅक लाईन जीर्ण झालेली आहे, त्यामुळे तिथं खड्डा पडला आणि हिमनानी यांच्या घराची भिंत त्यामध्ये खचली आहे। कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यात येणाऱ्या संभाव्य महापुराच्या तयारीची आढावा बैठक पार पडली। महापुराच्या काळात लागणारी औषधं, निवारा केंद्र तसंच इतर सुविधांचं योग्य नियोजन करण्याच्या सूचना यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। राज्यातील विविध भागात कोरोनाचे रुग्ण आढळून आले, यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार सतर्क झालं असून केंद्र सरकारनं कोरोनाबाबत राज्याला मार्गदर्शक सूचना जारी केल्या। आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश केंद्र राज्य सरकारनं दिले, तर नागरिकांना मास्क वापरा, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा असं आवाहन केलं। कोरोनाबाबत काळजी करण्याचं कारण नसल्याचं मत आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केले, तर केंद्र सरकारनंही पॅनिक होऊ नये असं म्हटल्याचं आंबेडकर म्हणाले। राज्यातील लोकांची प्रतिकारशक्ती वाढली असल्याचंही त्यांनी म्हटलंय। जागतिक सायकल दिनानिमित्त वाशिम ते सेवाग्राम दरम्यान अवघ्या 24 तासात 425 किलोमीटरचा सायकल प्रवास पूर्ण केला। शारीरिक क्षमतेचा उत्तम नमुना आणि देशभक्तीचे अनोखे प्रदर्शन यावेळी घडवल्याचं दिसून येत आहे। अकोल्यात स्केटिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आले। स्केटिंगचा नियमित सराव केल्यामुळे विद्यार्थ्याचा बौद्धिक विकास होतो, या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली। यावेळी सलग 9 तास नॉनस्टॉप स्केटिंग चालवण्यात आली। यात विविध वयोगटातील 40 स्केटर्सनं सहभाग घेतला। सांगली नगरपालिकेच्या 630 मानधन कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय जिल्हा औद्योगिक न्यायालयानं दिला। या निकालानंतर महापालिका कर्मचाऱ्यांनी महापालिकेसमोर जल्लोष साजरा केला। महापालिका कामगार युनियनकडून 2016 मध्ये दाखल केलेल्या दाव्यावर आता जिल्हा औद्योगिक न्यायालयानं हा निकाल दिला। कोल्हापुरात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांची बैठक झाली। यावेळी आगामी सर्व निवडणुकांमध्ये भगवाच फडकवणार असल्याचं शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते सुनील प्रभूंनी म्हटलंय। एसटी कर्मचाऱ्यांचा थकीत महागाई भत्ता लवकरच दिला जाणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली, तर कर्मचाऱ्याच्या मेडिकल पॉलिसीतही बदल होण्याची शक्यता आहे। महागाई भत्ता ही 46 वरून 53% होण्याची शक्यता आहे। रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येणार आहे। या सोहळ्यासाठी 2000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे। यावेळी शिवप्रेमींची विक्रमी गर्दी होण्याची शक्यता असल्यानं प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे। महाडीबीटी पोर्टलवर अर्जाची आज अंतिम मुदत आहे, मात्र पोर्टल सतत बंद पडत असल्यानं शेतकऱ्याची अडचण होतीये। वेळेत अर्ज न भरल्यास शेतकऱ्यांना अनुदानित बियाण्यांपासून वंचित राहण्याची भीती आहे, त्यामुळे मुदत वाढवून देण्याची मागणी होते आहे। सोलापूर रेल्वे विभागाला साखरेच्या वाहतुकीतून 70 लाखाचा महसूल मिळाला। सोलापूर रेल्वे विभागातून दक्षिण भारतात साखरेचे 2 रॅक रवाना झालेत। तिलाठी मालवाहतुकीच्या शेडमधून 70 लाखांचा महसूल मिळालाय, तर भविष्यात आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडूमध्येही साखरेची वाहतूक केली जाणार आहे।
कोल्हापुरात जलसंपदा विभागानं 42 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. तसंच पूर परिस्थितीच्या कालावधीत नियंत्रण कक्षाच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या. कोल्हापूर नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून विकास कामं केली जात नसल्याचं समोर आलं. प्राधिकरणामध्ये कोल्हापूर शहराशेजारी असणाऱ्या 42 गावांचा समावेश आहे. गेल्या 8 वर्षांमध्ये कोट्यवधीचा महसूल जमा केला, पण जमा केलेल्या महसुलापैकी एक दमडीही कोणत्याही गावच्या विकासाला दिलेली नाही. सांगलीमध्ये एका खासगी रुग्णालयाची वंचित बहुजन आघाडीनं तोडफोड केली आहे. शहरातल्या विश्रामबाग चौक येथील असणाऱ्या आदित्य मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शासकीय नियोजनांतर्गत उपचार केले जातात. मात्र या ठिकाणी शासकीय योजनेतून उपचार करून देखील रुग्णांकडून पैसे घेण्यात येत असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने केला. वाशिममध्ये अन्यायकारक बदली विरोधात रुग्णवाहिका चालकानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. गेल्या 3 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. वारंवार तक्रार करूनही कोणतीही कारवाई न केल्यानं चालकानं उपोषणाचा मार्ग स्वीकारला. हिंगोलीतील खडकी गावात गावकऱ्यांनी उपोषण सुरू केले. रस्ता उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी हे उपोषण करण्यात येतं. तसंच जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार करण्यात आला. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधून संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी दिंडीचा रथ सोहळा 10 जून रोजी प्रस्थान होणार आहे. या पालखीचा पहिला मुक्काम गुरु गहिनीनाथांच्या सानिध्यात महानिर्वाणी पंचायती आखाड्यात होणार आहे. तर सिन्नरपर्यंत विविध ठिकाणी मुक्काम करत पालखी 16 जून रोजी अहिल्यानगरात प्रवेश करणार आहे. मावळमध्ये उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वनियोजन आढावा बैठकीचं आयोजन केलं होतं. आषाढी वारीतील वारकऱ्यांच्या सोयीसुविधा आणि सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन केलं. या बैठकीत पालखी मार्गावरील खड्डे बुजवावेत, अनावश्यक गतिरोधक काढावे या संदर्भात प्रश्न उपस्थित केले. चंद्रपूरमध्ये घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटकेची कारवाई केली. आरोपीकडून पोलिसांनी 68 ग्राम सोन्याचे दागिने जप्त केलेत. तर गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले. बुलढाण्याच्या बेंडवळ गावात दारू आणि अवैध धंद्याचा सुळसुळाट झालाय. त्यामुळे संतप्त महिलांनी ते जिल्हाधिकारी कार्यालय गाठत दारूबंदीची मागणी केली. पोलीस तक्रारींकडे दुर्लक्ष करत असल्यानं अवैध धंदे वाढत असल्याचा आरोप महिलांनी केला. नाशिक जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून विशेष मोहीम सुरू केली आहे. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील 40 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अचानक मोहीम राबवत 22 गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणी 29 संशयितांना अटक करण्यात आली. अकोल्याच्या मूर्तिजापूरमधील टॅटू आर्टिस्टच्या हत्याकांडातील आरोपीला 10 महिन्यांनी मुंबईतून अटक केली आहे. अकोला पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे. सांताक्रूज भागात पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान गुन्हा केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. संभाजीनगरातील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर पडलेल्या दरोड्यात नेमकं किती सोनं चांदी लुटलं याबाबत अद्याप पोलीस संभ्रमात आहेत. या प्रकरणी 12 आरोपींना अटक केली. तसंच त्यांची कसून चौकशी सुरू आहे. तर यामध्ये 5.5 किलो सोनं आणि 32 किलो चांदी चोरी झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. नाशिकच्या दिंडोरीमध्ये बिबट्यानं हल्ला केल्यामुळे 2 जणांचा मृत्यू झालाय. तसंच या परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलाय. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालंय. हिंगोलीच्या वसमत शहरात कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय. शहरातील भाजी मंडई, मुख्य बाजारपेठ आणि अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली. तसंच नाले सफाई केली नसल्यानं नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जाते. उजनी ते सोलापूर जलवाहिनीची चाचणी करण्यात आलेली आहे. मात्र लांबोटीजवळ वॉशआउट केल्यामुळे जलवाहिनीला गळती लागल्याची चर्चा झाली आहे. ही जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. संभाजीनगरातील सिल्लोडमध्ये धाडस संघटनेनं उपविभागीय अधिकारी कार्यालयात विंचू सोडलेत. कोळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी कार्यालयात विंचू सोडण्यात आलेले. तर कोळी समाजाचं बांधवांचं जात प्रमाणपत्र मिळत नसल्याची तक्रार केली होती.